नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। निफाड पिंपळगाव भागात दमदार पाऊस झालाय। मनमाड शहर येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसानं झोडपून काढलंय। याचा फटका रब्बी पिकांना बसणार असून द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। अचानक झालेल्या अवकाळी पावसानं हरभरा, गहू, तूर, कापूस पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। या अवकाळी पावसानं शेतकरी संकटात सापडले। ऐन नागपूर शहराच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। दरम्यान वातावरणातील बदलामुळे गारठा चांगलाच वाढला। सध्या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय। जळगावमध्येही पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। निफाड पिंपळगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे द्राक्ष पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलाय। परभणीच्या जिल्हा पणन अधिकाऱ्याची खुर्ची स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पळवली आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाफेडच्या केंद्राला आपलं सोयाबीन दिलं, मात्र 1 महिना उलटूनही शेतकऱ्यांना सोयाबीनचे पैसे मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावर 27 ते 29 डिसेंबर पर्यंत भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या आगरी महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवामध्ये बदलापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं अंतिम देय मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केलंय। यासाठी 31 डिसेंबर 2024ला सकाळी 8 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहे। तसंच अंतिम मुदतीपूर्वी कर न भरल्यास दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं धूळ रोखण्यासाठी संयंत्रांचा वापर केलेला आहे। बांधकामातून निर्माण होणारी धूळ आणि रस्त्यांवरील धूळ रोखण्यासाठी मिस्ट कॅनॉन संयंत्राद्वारे पाणी फवारणी करण्यात येते। यासाठी 100 टँकरही तैनात करण्यात आले। रायगडमध्ये 2 दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात। यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनानं पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर जड अवजड वाहनांना बंदी घातली। समान काम समान वेतन मिळवण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईतील कंत्राटी सफाई कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सफाई कामगारांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला। 2007 पासून समान काम समान वेतन लागू असताना देखील नवी मुंबई मनपाने याची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। इंदापूरमध्ये पाणी पुरवठा पाईपलाईनच्या जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होतीये। मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जॅकवेलची मोडतोड झाली होती, त्यामुळे नगर परिषदेकडून पाईपलाईनची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत। पुण्यात एसटी बँकेमध्ये होत असलेल्या गैरकारभारावर कारवाई करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। सहकार आयुक्त कार्यालयावर एसटी बँकेच्या सदस्यांनी हा मोर्चा काढला। बँकेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। जळगावमध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मागणीसाठी कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मागील वर्षी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पीक विमे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीयेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी याची मागणी करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। नाशिकच्या देवळामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। परभणी हत्याकांड प्रकरणी आणि अमित शहा यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। तसंच अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं आरोपीला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। वाशिममध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे। परराज्यातून आणली जाणारी अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। यावेळी 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कारच्या जागेवर होतील त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केलं जावं अशी मागणी करणारं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना लिहिलं। शरद पवार आज सकाळी दिल्लीला जाणार आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यविधी होणार आहेत आणि त्यासाठी शरद पवार दिल्लीला असतील।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी दिल्ली निवडणुकीचं बिगुल वाजवणार आहेत. मोदी परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. दिल्लीतील जपानी पार्कमध्ये नरेंद्र मोदींची मोठी रॅली काढली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मविया अशा लढल्या जातील की स्वतंत्र लढल्या जातील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. ठाकरे स्वबळावर लढत असतील तर काँग्रेसनंही स्वबळावर लढावं अशी देखील लढण्याची तयारी सुरू केली आहे. 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनातून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणार नाही अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार लांबणीवर पडणार होण्याच्या शक्यतांवर ही विधान केलेलं आहे. सर्वांची इच्छा असते पालकमंत्री व्हावं अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे इच्छुक असणं पालकमंत्री पदासाठी गैर नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील असं वक्तव्यही त्यांनी केलं.